गेल्या 2 दिवसापासून तसं बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी होतीये। परांडा असेल किंवा भूम असेल हा परिसर सगळा पाण्याने व्यापला आहे। परांड्यात तर वाघेगावान हे जे गाव आहे ते तिथं गावकरी काल रात्रीपासून नाही तर परवाच्या रात्रीपासून अडकलेले आहेत। प्रशासन त्यांना प्रयत्न करते। 60 गावकरी अडकल्याची तहसीलदारांनी आपल्याला सकाळी माहिती दिली आहे। मी आता सोलापूर हद्दीच्या लोहे गाव याच्या सीमेवरती भागात आहे। आपण बघू शकतो की हे जे वाघेगावांना जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ताच बंद आहे। परांडा रोडला जो रस्ता जातो वाघेगावांना तो रस्ता बंद आहे। सोलापूर हद्दीवरती काही अंतरावरतीच पलीकडे वाघेगावान आहे। ह्या पाण्याचा अंदाज जर पाहिला तर त्या गावात परिसरात पाणी किती असेल आणि सीना नदीचं पात्र आहे। सीना धरणातून जो मोठा 1,00,000 क्युसेसनं विसर्ग सुरू आहे त्या पाण्याचा कुठेतरी बॅकवॉटर जे आहे ते फुगवटा पाण्याचा येऊन चोहू बाजूने वाघेगावान हे गाव जे आहे ते अवतरलं आहे। प्रशासनाने आता निर्णय घेतलेला आहे की तिथलं गाव ती लोक एअरलिफ्ट करायचे। आपल्यासोबत सोलापूरमधील माढा तालुक्यातील ही गावकरी आहेत। यांनाही पाण्याचा जो आहे तो फटका बसलेला आहे। यांच्याही सुद्धा काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। सगळी परिस्थिती मला सांगा बाबा, किती दिवस झालं गावात पाणी आहे? 4 दिवस झालं गावात पाणी आहे। पूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं आहे। ते अजून पाणी वाढतच आहे। ही रस्ता कधीपासून बंद आहे? 2-3 दिवस झाले। 3 दिवस झाले रस्ता बंद आहे। किती दिवस झाले रस्ता बंद आहे? काय काय नुकसान आहे तुमच्या गावात? सर, आमच्या गावातला अतोनात नुकसान झालं आहे सध्या। पण सध्या जो रस्ता बंद असल्यामुळे इथं जे सकल भागात जे राहणारे लोकवस्तीतली माणसं आहेत त्यांनी सगळे घरदार सोडून त्यासने हाय असं बाहेर निघाले, अंगाच्या कपड्यासहित बाहेर निघले ती। कारण का त्यांचं जी काय खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था जी होती ती त्याचं हाय असंच जागच्या जागेवर राहिलेलं आहे। वाघेगावान किती लांब आहे तुमच्यापासून? वाघेगावान इथून 3 किलोमीटर आहे सर। 3 किलोमीटर सगळं पाणीच आहे तिथं? पूर्ण वाघेगावांना तर संपर्कच नाही, कारण का चारही बाजूने वाघेगावांना पाणी आहे सध्या आता सध्याच्या परिस्थितीला। काय सांगाल बाबा, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतोय, काय काय शेती पिकाचं नुकसान आहे, काय आता मागणी प्रशासनाकडे असणार आहे? पूर झालेलं आहे नुकसान शेतकऱ्यांचं ही अतिवृष्टीमुळं। तरी सरकारने हे जी लवकरात लवकर दखल घेऊन पंचनामा तात्काळ करावं ही आमची अपेक्षा आहे, लवकरात लवकर। आणि काही वयोवृद्ध नागरिक पण आहेत। काय काय परिस्थिती सांगा की काय झालंय सांगा थोडं जरा, सध्याची ते सांगा। सध्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की माझा हा बंगला आहे इथं समोर, पण या बंगल्यामध्ये सुद्धा पाणी गेले। एवढ्या हाईटवर असताना सुद्धा पाणी येत गेले। नाही तुम्हाला घरात? काय घरात जाता येत नाही, सगळी रात्रीच आम्ही काढली बाहेर। सगळी घरं सोडून राहावं लागतंय। खाण्यापिण्याची व्यवस्था नाही। माझं दुकान आहे इथं, दुकानात सगळं पाणी आहे। किती दिवसापासून बंद आहे? आता 4 दिवस झालं बंद आहे। 4 दिवसापासून बंद असं म्हणतात। काय काय सांगाल, कशी परिस्थिती गावात सांगा की कशी परिस्थिती? पूर आलेला आहे गावात, शेतीचं नुकसान झालेलं आहे, मोटर वगैरे सगळे वाहून गेलेलं आहे। काय परिस्थिती सांगा? पुराची परिस्थिती आहे, लोक भयान विचलित झालेली आहे। पाणी सगळ्या घरात आहे, एकाच्या घरावर 2 परस पाणी आहे। माणसं जनावर मेले, ती वाहून गेले, ती मोटरी परिस्थिती आहे। आणि सांगायला तसं जर बघितलं तर वाघेगावान गावचा संपर्क करण्यासाठी प्रशासन कालपासून प्रयत्न करत आहे। आता एनडीआरएफच्या माध्यमातून त्यांना जे आहे ते एअरलिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती परांडा तहसीलदारांना दिलेली आहे। एक सांगायला हवं की पावसानं आता आपलं काम केलं, पाऊस हा सगळा चोहीकडे बरसला आहे। आता जे काम राहिले ते सरकारचं काम राहिले आणि याच भावना कुठंतरी हे गावकरी व्यक्त करताना दिसत आहेत। आता याचं एअरलिफ्ट होईल, प्रशासन त्यांना बाहेर सुखरूप काढेल त्याच्यासाठी प्रयत्नही करत आहे। मात्र झालेल्या नुकसानीचं काय, हा मोठा एक प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतोय। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत। तर बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा परिसरात पुन्हा अतिवृष्टीनं झोडपल्यामुळे कडी नदीला पूर आलेला आहे। नदीकाठची घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहे। या पूर परिस्थितीची भयानकता ड्रोनच्या माध्यमातून दिसते। तर उद्ध्वस्त होणारा शेतकरी आणि त्याची शेती, घर संसार याची देखील भीषणता विचार करायला लावणारी आहे। प्रशासनानं नदीकाठी कुणीही जाऊ नये असं आवाहन केलंय। 8 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कडा शहर आणि परिसरातील 6 गावं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे उरलं सुरलं देखील या अतिवृष्टीनं हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेऊयात सध्या परिस्थिती काय आहे। बीड जिल्ह्यातल्या कोणकोणत्या तालुक्यांमध्ये किंवा गावांमध्ये ही अशी परिस्थिती आहे पुराची, ज्यामुळे शेतकरी असतील किंवा ग्रामस्थ घर शेती उद्ध्वस्त झालंय, काय माहिती द्याल? बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रमुख नद्या आहेत यामध्ये मांजरा, त्याचबरोबर गोदावरी, सिंदफणा आणि बिंदुसरा या ज्या सगळ्या लहान मोठ्या नद्या आहेत ह्या दुथडी भरून वाहत आहेत। आणि
कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदाच एवढी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळं पूर परिस्थिती निर्माण झालेली। मी सध्या सिंदफणा नदीच्या पात्राच्या जवळ आहे आणि माझ्या पाठीमागे मी दाखवायचा प्रयत्न करतो। एकंदरीत जर बघितलं तर जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंत हे जे सिंदफणा नदी पात्र आहे हे सिंदफणा नदीचं पात्र पसरलेले आणि समोर पाहतोय आपण इथं कापसाचं पीक आहे पूर्णतः पाण्याखाली गेलेले। मी झूम करून दाखवायचा परत एकदा प्रयत्न करतो। हे सगळं जे पीक आहे पाण्याखाली गेलेले। काही ज्या वस्ती आहेत त्या वस्तीमधले जे जनावर आहेत ते अद्यापही त्या वस्तीवरतीच आहेत, तर ऊस देखील पाण्याखाली गेलेला आहे। प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। विशेषतः कड्यामधले आपण जे ड्रोनचे व्हिज्युअल पाहतो त्याच पद्धतीने सिंदफणा परिसराने सिंदफणा नदी आहे तिथं जे 1 किलोमीटर पर्यंत पात्र विस्तीर्ण झाल्यामुळे त्या परिसरात राहणारे जे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेले, गोट्यामधले जनावरं देखील वाहून गेले। त्यामुळे एकंदरीत ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे। काय सांगाल, असा पूर कधी पाहिला तुम्ही? हे पहिल्यांदाच बघितलंय। 2 दिवस झालं पाणी कमी नाही, ऊस गेला, कापूस गेला, सोयाबीन गेली, जनावर वाहून गेले, गंजी गेल्या, कडवा। काय काय नुकसान झालेलं आहे, पिकाचं कशा? शेतामधल्या सगळ्या पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। शेतात जेवढे पिकं होते तेवढे पिकं या ठिकाणी नुकसान 100% झालेलं आहे। तसेच परिसरात असलेल्या नदीच्या प्रवाहाच्या शेजारी असलेल्या शेतातले गाय गोटे असतील, अनेक लोकांचे घरं देखील या ठिकाणी यामध्ये वाहून गेलेले आहेत। आता सरकारनं काय कशी मदत केली पाहिजे का? आता पूर्णतः उद्ध्वस्त झाला शेतकरी। या ठिकाणी 100% पंचनामे होऊन जे काही शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे ते 100% नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याला आणि गावातल्या नागरिकांना मिळालं पाहिजे। आता नेमकी आपण परत एकदा परिस्थिती पाहतो। हे पाणी आहे ते पूर्णतः पिकामध्ये पाणी शिरले आणि 1 किलोमीटर पर्यंत हे सिंदफणाचं नदी पात्र विस्तीर्ण झालेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर अत्यंत भयावह परिस्थिती आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी जो उद्ध्वस्त झालेला आहे, त्याचबरोबर मांजरा नदी काठ जर बघितलं तर मांजरा नदीकाठी देखील अशाच पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। 8 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला होता त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले होतात। त्यानंतर पुन्हा मध्यरात्री जो पाऊस झाला त्यामुळे उरलं सुरलं होतं ते सुद्धा गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नाची माती झालं ते चित्र आहे। सोयाबीन गेलं, खरीपाचं कापूस गेलं, ही जी नगदी पिकं आहेत यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं जे काही आर्थिक गणित आहे ते देखील बिघडलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत या शेतकऱ्याला आता सावरण्यासाठी आणि ज्या परिस्थितीमध्ये तो खचून गेलेला आहे त्याच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत ते पुसण्याचं काम सरकार करत आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठी ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीचं पात्र तब्बल 1 किलोमीटरपर्यंत पसरलंय। अनेकांची घरं पाण्यात गेली आहेत, तर शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय। अशातच पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका महिलेला आणि तिच्या बाळाला वाचवण्यात यश आलं। खबरदारी म्हणून प्रशासनाकडून या ठिकाणी NDRFच्या टीमला पाचारण करण्यात आलंय। तर बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे सिंदफणा नदी दुथडी भरून वाहतेय। त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून अनेक घरं देखील पाण्याखाली गेली आहेत। शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे त्याला तलावाचं स्वरूप आलंय। बीडमधील साक्षाळ पिंपरी, धारवंटा, उकडपिंपरी, कमळेश्वर, धानोरा, शिरापूर या गावांमध्ये पाणीच पाणी झालंय।